हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील पोत्रा येथे सध्या भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे। या ठिकाणी असलेल्या डोंगराळ आणि घनदाट जंगलात तब्बल 3 बिबट्यांचा वावर असल्याचे वन विभागानं सांगितल्यामुळे परिसरात घबराट पसरली आहे। त्यातच डोंगराशेजारील शाळेचे बांधकाम अत्यंत जुनाट आणि मोडकळीस आले असल्याने विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी मोठा धोका निर्माण झालाय। शाळेची इमारत जुनी असल्याने तिथे वारंवार साप आढळून येतात। त्यातच आता बिबट्यांच्या दहशतीमुळे पालक आपल्या पाल्यांना शाळेत पाठविण्यास घाबरत आहेत। विशेष म्हणजे शाळा डोंगराळ भागात असून तिला साधे संरक्षण भिंत किंवा कंपाऊंडही नाही, ज्यामुळे बिबट्या थेट शाळेत शिरण्याची शक्यता नाकारता येत नाही। या भीतीने शिक्षक आता मुलांचे वर्ग बाहेर झाडाखाली फिरवत आहेत। शाळेची दुरावस्था आणि बिबट्याचा वावर याकडे शासनाने तातडीने लक्ष देऊन ठोस उपाययोजना करावी अशी मागणी येथील संतप्त नागरिक करत आहेत। गेल्या 15 दिवसापूर्वी या गावामध्ये बिबट्याचं आगमन झालंय। मला वाटते हे बिबटे वन विभागाने आणून सोडलेले असावेत असं आमचे गावकरी सगळेच सांगत आहेत। काही लोकांनी पिंजरे देखील पाहिलेत, कधी आणून सोडले काय सोडले। आणि त्या बिबट्याची एवढी दहशत झाली की सर्व गावकरी तर भयभीत आहेतच। आता ही शाळा जवळच आहे, डोंगराच्या कडेलाच शाळा आहे। विद्यार्थी शिक्षक शाळेमध्ये यायला भीत आहेत आणि पालक देखील विद्यार्थ्याला पाठवून काहीतरी म्हणे बिबट्या पकडला आमच्या मुलाला। एकंदरीत या ठिकाणी भयभीत परिस्थिती आहे। शिक्षण विभागाने या ठिकाणी या शाळेला कंपाऊंड नाहीये, काही खोल्याची पडझड झाली, खोल्या तेवढ्या व्यवस्थितशीर नाहीत। त्या खोल्यामध्ये साप आहेत, त्यातल्या त्यात बिबट्या, अशा दोन्हीच्या दहशतीखाली हे शाळेचे विद्यार्थी शिक्षक वावरत आहेत। त्यासाठी शिक्षण विभागाने या ठिकाणी खोल्या आणि शाळेला कंपाऊंडची व्यवस्था करावी अशी मी मागणी करत आहे। मागील 15 दिवसापासून पोत्रा व तेलंगवाडी परिसरात बिबट्याचा वावर सुरू झाला आहे। कारण प्रशासन पण या 5 दिवस झाले तर बसून आहे, पण प्रशासनाला आणखी पण यश आलेलं नाही। नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण आहे। पालकांमध्ये शाळेमध्ये आज आपण आहोत, शाळेमध्ये पण भीतीचं वातावरण आहे। मुलं यायला तयार नाहीत, पालक पाठवायला पण तयार नाहीत। कारण कसं आहे, न्यूजवर रोज आपण पाहतोय की कोणी ना कोणी मुलाचा बळी जातोय, कोणी शेतकऱ्याचा बळी जातोय, कोणी जनावरांचा बळी जातोय। पण प्रशासन याबद्दल काही खंत करत नाही। कोणी शिक्षणाधिकारी कोणी शाळेतून पाहायला तयार नाही, शाळेला कंपाऊंड पण नाही आणि शाळेची अत्यंत दुर्दैवी अवस्था झालेली आहे, आपण सर्व पाहत आहात। आणि आज जवळपास 5 दिवसापासून सर्व न्यूज सर्व चॅनलवर की पोत्रा परिसरामध्ये बिबटे आहे हे कन्फर्म पण झालेलं आहे, पण इथं कोणताही अधिकारी आलेला नाही शाळेमध्ये व शाळेमध्ये येऊन कोणीही दखल घेतलेली नाही। इथे पिंजरे लावलेले म्हणतात तुम्ही, आणि किती बिबटे आहेत काय सांगितलं त्यांनी? आता प्रशासनाने जवळपास 3 बिबट्याची नोंद झालेली आहे, 3 पिंजरे आहेत। प्रशासन जवळपास ट्रॅप कॅमेरे पण लावले आहेत आणि जवळपास 20 ते 25 अधिकारी प्रशासनाचे इथे रात्रंदिवस आहेत, डे नाईट इथे ते ड्युटी करतात, पण त्यांना आणखी यश आलेलं नाही। बिबट्या जेरबंद नाही होत। काय मागणी प्रशासनाची तुम्हाला? प्रशासनाने लवकरात लवकर शाळेचा काहीतरी बंदोबस्त करावा, शाळेला भिंत व या विद्यार्थ्यांना काहीतरी प्रोटेक्शन द्यायला पाहिजे। आपण प्रशासनाची जिम्मेदारीनं, नाही तर याचा जिम्मेदार प्रशासन राहील। प्रतिनिधी नंदू परदेशी, NTV न्यूज मराठी, वसमत, हिंगोली।